पान नंबर 322, 597. आता सद्बोध चंद्रोदय हा जो अधिकार आहे त्याचा उपसंहार करतात. तत्वज्ञान सुधारणवं लहरीभि दूरं समुल्लासयन् तृष्णापत्र विचित्र चित्तकमले संगोच मुद्रां ददत् सर्वविद्याश्रित भव्यकैरवकुले कुर्वन् विकासश्रियं योगीन्द्रोदय भूधरे विजयते सद्बोधचन्द्रोदयः तत्त्वज्ञानमय सुधा सिन्धुगी भव्यरूपकुमुदोऽङ्को विकसित श्रेष्ठ ज्ञान रूपी चंद्रमा अथवा सद्बोध चंद्रोदय नामक अधिकार इस संसार में योगियों के जो इंद्र अर्थात बड़े बड़े योगी वे ही हुए उदयाचल उनमें सदा जयवंत है यह सद्बोध चंद्रोदय। तत्वज्ञान रूपी जो समुद्र उसको अपनी कल्लोलों से दूर तक उछालने वाला है तथा तृष्णा रूपी है पत्र जिसमें ऐसे जो नाना प्रकार चित्त रूपी कमल उनको संकुचित करने वाला है तथा श्रेष्ठ ज्ञान का आधारभूत जो भव्य जीव रूपी कैरव कुल अर्थात रात्रि विकासी कमलों का समूह उसका विकास करने वाला है। भावार्थ, जिस समय उदयाचल में चंद्रमा का उदय होता है उस समय समुद्र अपनी लहरों को दूर तक उछालता हुआ बढ़ता चला जाता है। सूर्य विकासी कमल संकोचित हो जाते हैं तथा रात्रि विकासी कमल विकसित हो जाते हैं। उसी प्रकार जिस समय योगीश्वरों की आत्मा में श्रेष्ठ ज्ञान का उदय होता है अर्थात जिस समय उनकी आत्मा सम्यक ज्ञान को धारण करती है उस समय निरंतर उन योगियों का तत्व ज्ञान बढ़ता ही चला जाता है। चित्त में जो कुछ किसी वस्तु के प्रति तृष्णा रहती है वह सब नष्ट हो जाती है और भव्य जीवों के मन को अत्यंत प्रसन्नता हो जाती है। अर्थात उन श्रेष्ठ ज्ञान के धारी योगीश्वरों से वास्तविक सम्यक ज्ञान रूपी चंद्रमा का उदय चिरकाल तक इस संसार में जयवंत रहता है। काय झालं? वास्तविक सुखी मार्ग को सुनने से भव्य जीवों के चित्त को बड़ा भारी संतोष होता है। हाँ, ऐसा वह सम्यक ज्ञान रूपी चंद्रमा का उदय चिरकाल तक इस संसार में जयवंत रहता है। बरोबर. काय झालं आता ह्यामध्ये सांगितलं काय आहे सद्बोध चंद्रोदय नाव आहे का नाही काय आहे सद्बोध चंद्रोदय है ना. सद म्हणजे काय बरोबर हां ज्ञान बरोबर हां आणि अशा चंद्राचा काय सांगितला उदय तर तो काय झाला सद्बोध चंद्रोदय बरोबर. आता काय बरोबर उदय म्हणजे प्राप्ती बरोबर पर्याय चांगला आहे. अंबानी सगळ्यांना तुम्हाला पक्क केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला लगेच अंबानी पक्क केलं आहे ना त्यामुळे तुम्ही लगेच कुठल्याही शब्दातून अध्यात्म आता
काढू शकताय. चांगलं आहे. तर मग अशा प्रकारे इथं सांगितलं, बरोबर आहे तुम्ही सांगितलं. मग आता इथं काय घटवलं आहे नेहमी लक्षात घ्या. आता आचार्य काय घेतात, चंद्राची उपमा दिली आहे का नाही. मग चंद्रामुळं काय काय घडतंय ते सांगितलं. पहिला पॉईंट काय सांगितला, चंद्रामुळं काय घडतंय, चंद्राचा उदय होईल तसं तसं समुद्राचं पाणी वाढतंय, भरती. कळलं ना. मग पहिला उपमा ते दिली है ना. अपनी लहरों को दूर तक उछालता है. दूर समजतंय का, समुद्र लांब लांबपर्यंत जातंय, उसळून निघतंय है ना. त्याप्रमाणे सांगितलं काय आहे, त्याप्रमाणे काय होत आहे, योगीश्वरांचं ज्ञान है ना. ज्ञानामध्ये काय होतं सांगितलं, वृद्धी होते है ना. योगीश्वरांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होती. पुढं दुसरं सांगितलं काय आहे, कमळाचं उदाहरण. आता चंद्रामुळं काय होतं, कमळाचं उदाहरण सांगितलं है ना. सूर्यफूल काय होतंय, मिटलं जातंय, परंतु चंद्राचा उदय झाल्यानंतर सांगितलं कमळ जे आहे ते काय होतंय, उमलतंय, ओपन होतंय, बरोबर आहे. त्याप्रमाणे हे तर सांगितलं उदाहरण. त्याप्रमाणे काय होतंय, हा माहिती सांगितलं, सूर्यानं होणारं मिटतंय आणि चंद्रानं झाल्यामुळं कमळ ओपन होतंय. सूर्यफूल आहे ते बंद होतंय. बरं ठीक आहे, दोन प्रकारची कमळं आहेत. की एक आहे सांगितलं काय आहे, सूर्याचा उदय नाहीच लावायचं आहे, आपल्या चंद्राचा उदय लावायचा आहे. चंद्राचा उदय झाल्यामुळं काही कमळं बंद होत आहेत, काही कमळं ओपन होतात. कळलं का, असं लिहिलं आहे तिथं. सूर्योदय लावायचाच नाही इथं. हां, कळलं का नाही. चंद्रोदय चाललाय ना, मग चंद्रोदयामुळे सांगितलं काही कमळ बंद होतात, काही फूल कमळाचं काय, काही फूल बंद होतात आणि काही सांगितलं ओपन होतात. कळलं का. मग हे उदाहरण सांगितलं. आपण बघतोच ना, संध्याकाळ झाली की सूर्यादी जे सूर्यफूल वगैरे आहेत का, काय होत आहेत, हां निसतात, बंद होतात. आणि जे कमळ वगैरे असतात ते रात्रीच्याला काय होत आहेत, ओपन होतात, विकसित होतात, आहे का नाही. मग हे तर झालं दृष्टांत. द्राष्टांत काय घडवलं आहे, हां काय म्हणून वाचा, नीट भावार्थ वाचा हो. आपण वाचलेलं आहे, ग्रहण करायचं आहे. काय सांगितलं, तृष्णारूपी जो आहे. ह्या श्लोकात काय म्हणलं तेच लक्षात येत नसते. मग नुसतं आपलं अध्यात्म तेवढा सगळ्यांनी सांगितलं, पण श्लोकात काय म्हणलं ते बघा की. भावार्थ बरोबर सांगितला पण शब्दार्थ पण बघा आहे ना. तृष्णारूपी काय आहे सांगितलं. तृष्णा म्हणजे इच्छा. इच्छारूपी जे फूल आहे ते नष्ट होतं, म्हणजे बंद होतंय ह्या चंद्राचा उदय झाल्यावर. आणि कोणतं कमळ ओपन होतं सांगितलं, हा ना, सम्यक ज्ञान. हा ना, मनामध्ये सुख उत्पन्न करणारं, भव्य जीवांच्या मनामध्ये सुख उत्पन्न करणारं काय होतं सांगितलं, असं ते ज्ञानरूपी काय सांगितलं नाही असं. हां कुठलं कमळ सांगितलं, जे ओपन होत आहे ना ते मनरूपी कमळ आहे. तिथं सुख उत्पन्न करणारं जे असं मनरूपी हे झाल्यामुळं काय होतं सांगितलं, कमळ ओपन होत आहे. आणि तिथं सांगितलं ते कशामुळे, तर सम्यक ज्ञानरूपी चंद्राचा उदय झाला आहे. कळलं काय. सम्यक ज्ञानरूपी चंद्राचा उदय झाल्यामुळं तृष्णारूपी फूल नष्ट झालेलं आहे. आणि सांगितलं काय आहे, नाही कमळ ज्ञानरूपी नाही आहे, ज्ञानरूपी तर काय आहे, चंद्र आहे.
अर्थात जिस समय उनकी आत्मा सम्यक ज्ञान को धारण करती है उस समय निरंतर मुनियों होता तो ज्ञान बढ़ता ही चला जाता है। ते समुद्रासाठी झालं, ते संपलं. बढ़ता चला जाता जे समुद्रासाठी झालं. आता पुढचं सुरू झालं दुसरं उदाहरण. कळलं का नाही? ह्यात किती उदाहरणं आहेत? 2 उदाहरणं घेतली आहेत. कळलं का नाही? असं आहे, काय गंमत आहे. 2 उदाहरणं कळली का? पहिलं उदाहरण काय सांगितलंय? हां, पहिलं उदाहरण सांगितलं की जसा चंद्राचा उदय होतोय तसं समुद्राचं पाणी उसळतंय, वाढतंय. बरोबर? तशाप्रमाणे ज्ञान वाढतंय. कळलं का नाही? ह्या चंद्राचा काय योगीश्वरा रूपी चंद्राचा उदय झाल्यानंतर ज्ञान रूपी समुद्रातलं पाणी वाढतंय. हे इथं उदाहरण संपलं. आता उदाहरण कुठलं सुरू झालं? दुसरं उदाहरण कुठलं? हां, आता तिथं सांगितलं चंद्राचा उदय झाल्यानंतर काही फूल बंद होतात, काही फूल ओपन होतात. ओके, मग कुठलं फूल? तृष्णारूपी फूल बंद झालेलं आहे आणि भव्य जीवाचं मनरूपी फूल ओपन झालेलं आहे, सुखाला प्राप्त झालं आहे. कुणामुळं? तर सांगितलं सम्यक ज्ञानरूपी चंद्रामुळं. आता इथं झालेलं आहे सम्यक ज्ञानरूपी चंद्र. तिथं ज्ञानरूपी समुद्रातलं पाणी होतं, तेव्हा कोण होतं? चंद्र कोण होतं? तेव्हा योगीश्वर हे चंद्र होते. कळलं का? कुठं कसं एकच शब्द आहे सद्बोध चंद्रोदय, पण आचार्यांनी त्याचा काय केलेला आहे? 2 उदाहरणाच्या माध्यमातून अर्थ काढलेला आहे. त्यामुळं कुठं ज्ञान लावायचं हे समजून घ्या. आलं लक्षात? भावभासन झालं का? अशा प्रकारे हे. आणि त्यानंतर मग आपण अध्यात्म आता लावू शकता. अध्यात्म काय लावलेलं आहे? आत्ता सांगितलं ना, सत म्हणजे आम्हा सांगत होत्या सल्लेखनामध्ये किंवा महाराजांनी पण लिहिलं होतं. सल्लेखना म्हणजे काय? सतचं लेखन. लेखन करणं म्हणजे संस्करण. बरोबर, चिंतन. ठीक आहे, चिंतन पण लावू शकता. तर मग अशा सतचं काय आहे सांगितलं? संस्कार करणं, चिंतन करणं, हेच काय आहे? सतलेखन. म्हणजेच काय झाली ती? सल्लेखना. बरोबर का नाही? मग तसं इथं सत, इथं काय सांगितलं? सत बोध चंद्रोदय. सत प्लस बोध प्लस चंद्र प्लस उदय असे 4 शब्द आहेत. सत म्हणजे कोण? ज्याचं अस्तित्व आहे, है ना? बरोबर. आता कोणाचं अस्तित्व? माझं अस्तित्व माझ्यामध्येच आहे, बाहेर नाही. ह्या सतचा काय झाला? बोध झाला. बोध म्हणजे काय? ज्ञान, है ना? अशा ह्या सतच्या ज्ञानाच्या चंद्राचा काय झालेला आहे? उदय झालेला आहे. उदय म्हणजे आता इथं तुम्ही अनेक लावू शकता. होणारी आत्म्याची अनुभूती, अशी ती पर्याय लावू शकता. कारण उदय होतो म्हणजे काय? पर्यायच ना. कळलं का नाही? चंद्रोदय झालेला आहे, है ना? कुठला चंद्रोदय? है ना? सतचा ज्ञान रूपी चंद्रचा उदय झालेला आहे. आणि अशा प्रकारे आमच्या ज्ञान स्वभावामध्ये तो झाला तर मग काय झालेला आहे? आपला सम्यक ज्ञानाचा चंद्र उदयाला आलेला आहे. आणि हा सम्यक ज्ञानाचा चंद्र, मग तिथं 2 घटना जसं सांगितलं. तिथं काय सांगितलं? 2 उदाहरणं सांगितली. चंद्राचं उदाहरण देऊन काय सांगितलं? चंद्राचा उदय झाला तसं काय होतंय? समुद्राचं पाणी वाढतंय. तसं योगीश्वर रूपी चंद्राचा उदय झाला तर सम्यक ज्ञान रूपी पाणी वाढतंय. म्हणजे त्या योगीश्वरांकडे सम्यक ज्ञान वाढतंय, ज्ञान वाढतंय. कळलं का नाही? विशुद्ध ज्ञानाची वृद्धी होती. हे झालं पहिलं. आणि दुसरं उदाहरण दिलं तर की चंद्राचं उदय झाल्यानंतर एक फूल बंद होतंय, एक फूल चालू होतंय, ओपन होतंय. आहे का नाही? कळतं का नाही? रात्रीच्याला. मग त्याप्रमाणे सांगितलं काय होतंय?
मी सूर्यफूल आदी जे आहे ते बंद होतात, कमळादी आहे ते ओपन होत आहेत. त्याप्रमाणे तिथे सांगितलं काय की तृष्णारूपी फूल काय, तृष्णारूपी फूल बंद होतंय आणि मनामध्ये सुख प्रसन्नता येते. म्हणजे मनरूपी फूल काय होतंय, ओपन होतंय. कळलं का? कोणामुळं? सम्यक ज्ञानरूपी चंद्राचा उदय झाला. आता इथं चंद्र म्हणजे कोण घेतला? सम्यक ज्ञान घेतलं. मागच्या उदाहरणामध्ये सम्यक ज्ञान रूपी जल घेतलं होतं. तेव्हा चंद्र कोण होते? योगीश्वर होते. कळलं का नाही? असं अशा प्रकारे हे सगळं सांगितलं. इस प्रकार श्री पद्मनंदी आचार्य विरचित श्री पद्मनंदी पंचविंशितक नामक ग्रंथ में सद्बोध चंद्रोदय नामक 10वां अधिकार पूर्ण हुआ. ठीक आहे. अशा प्रकारे ही सगळी चर्चा झाली. आता निश्चय पंचाशत जो आहे तो उद्यापासून आपण घेऊया. हां, इस प्रकार काय कुठलं खालचं म्हणताय? ते झालेलं आहे, तेच आहे. आत्ता जे चंद्रोदय मधला जो श्लोक 113 आहे ना, तो त्यांनी घेतलेला. हां, तो घेतलेला आहे. परत घेऊ का? परत वाचायचं का? वाचतो. कर्मबंध से सहित आत्मा कर्मबंध से रहित कैसे? कर्मबंध कलितोप्यबंधनो राग द्वेष मलिनोऽपि निर्मलः देहवानपि च देहवर्जितः चित्रमेतदखिलं चिदात्मनः. आत्मा कर्म बंधन से सहित होकर भी कर्म बंधन से रहित है, राग द्वेष से मलिन होने पर भी निर्मल है और देह सहित होने पर भी देह रहित है. इसलिए आचार्य कहते हैं कि आत्मा का स्वरूप आश्चर्यकारी है. कळलं का नाही? हे असून सुद्धा त्याने रहित आहे हे सांगतो. भावार्थ, इस श्लोक में विरोधाभास अलंकार है. यहाँ आचार्य विरोध को दिखाते हैं कि जो कर्म बंधन से सहित है वह कर्म बंधन से रहित कैसे हो सकता है, और जो समल है वह निर्मल कैसे हो सकता है, और तथा जो देह सहित है वह देह रहित कैसे हो सकता है. अब विरोध का परिहार करते हैं कि यद्यपि अशुद्ध निश्चय से आत्मा कर्म बंधन से सहित है, तथापि शुद्ध निश्चय से वही आत्मा कर्म बंध से रहित है. कहते हैं ना, अशुद्ध निश्चय नय से राग द्वेष से मलिन है तो भी शुद्ध निश्चय नय से वह निर्मल है. इसी प्रकार आत्मा व्यवहार नय से शरीर सहित है तो भी निश्चय नय से उसका कोई शरीर नहीं है. किसी अपेक्षा से आत्मा कर्मबंध से सहित है तथा किसी अपेक्षा से कर्मबंध से रहित है. किसी अपेक्षा राग द्वेष से मलिन है तथा किसी अपेक्षा से निर्मल है. किसी अपेक्षा आत्मा शरीर सहित है तथा किसी अपेक्षा शरीर रहित है. इस प्रकार आत्मा अनेक धर्मात्मक अनेकांत स्वरूप ही है, एक धर्मात्मक एकात्म स्वरूप नहीं, ऐसा विश्वास रखना चाहिए. कळलं का? अशा प्रकारचा आत्मा आहे. अनेक धर्मात्मक आहे, एक धर्मात्मक नाही. मग हे जाणून काय फायदा? अनेक धर्मात्मक जाणून काय फायदा हो? हां हां राहतं. मग त्यातनं काय करायचं? हां, मग हे समजून आपल्याला फायदा काय करायचा? चिंतन काय करायला? नाही. हां, कारण नाही. बरोबर. हां, म्हणजे जो प्रॉब्लेम आहे
त्याची औषधी इथे सांगितली, तुम्हाला रोग कशाचा आहे त्याच्यावर तसं लावा. कळलं का? हां, जो प्रॉब्लेम इथं सांगितलं का नाही, ज्याला व्यवहाराचा रोग आहे त्याला निश्चयाची औषधी, ज्याला निश्चयाचा रोग आहे त्याला व्यवहाराची औषधी. हां, एकांतात बसू नका, मग तुमचे सगळे प्रॉब्लेमच संपले. तुम्ही काय कारण नाही सांगायचं. जर तुम्ही म्हणला अहो आम्हाला खूप कामं असतात हो, आम्हाला जमतच नाही हो वगैरे, मग तिथं सांगितलं काय, तुम्ही संसारी आहात का? नाही. तुम्ही संसाराने कसे आहात? अहो काय करायचं, सारखं दुःखच आहे, कर्माचा उदयच आहे. मग तुम्ही कर्मोदयवाले आहात का? मग काय सांगितलं, तुम्ही कसे आहात? कर्ममलाने रहित, निर्मल आहात. आहे का? म्हणजे तिथं तुम्ही काय जे काही सांगचाल कारणं आहे का नाही, त्याला काय सांगितलं इथं, हे उपाय सांगणार. बरोबर का नाही? नाही हो आम्हाला जरा थोडंसं काय आहे, आम्ही कसे आहोत, आम्ही भगवानात्मा आहोत, आहे का नाही, म्हणून तुम्ही घरात नाही बसायचं. कळलं का? मग तिथे सांगितलं तुम्ही कसे आहात, संसारी पण आहात. पर्यायामध्ये कशा आहात, संसाराने युक्त आहात, कषायाने युक्त आहात. नाही तर पर्यायात भगवान मानून बसचाल. कळलं का? तर ते पण चालणार नाही. कळलं? पर्यायात पण चाल हा काय नसतंय, झालं पाप चालतंय, आहे का नाही, असं म्हणून स्वैराचारी होऊन चालणार नाही. तिथे सांगितलं की ते पापाचे भाव पण कोणी केले, तूच केले. त्यामुळं त्याचा भोगता पण कोण आहे, तूच आहे. पण तो रडत बसला, माझ्याकडनं पाप घडलं, पाप घडलं. मग आता म्हणले अरे ते झालेली पर्याय निघून गेली, सोडून दे. म्हणजे कसं आचार्य दोन्हीकडनं सांगतात की हे न केल्या प्रकारे न फक्त मनाला आत्म्याकडे स्थिर करायचा उपाय सांगतात. त्यासाठीचा हा श्लोक आहे. कुठून पण जावा, व्यवहाराचा अतिरेक केला तरी खवळणार, निश्चयाचा अतिरेक केला तरी खवळणार. खवळणार म्हणजे सांगतात इथं. हां, अनेकांतात्मकता आहे. उगा नाही तर आपण पाहिजे तसं मोडू नका. असं होतं ना, शास्त्र घेऊन काय करतात लोक, पाहिजे तसं नाही, व्यवहाराभासी पण होतात, निश्चयाभासी पण होतात. स्वतःला पाहिजे तसं मोडू नका. हां, तर जसं आपल्यामध्ये जे दोष आहे त्या दोषांचा काय करा, स्वीकार करा, त्याग करा आणि स्वतःमध्ये या. कळलं का? व्यवहारातून पण स्वतःमध्ये या, निश्चयामधून पण स्वतःमध्ये या. अनेकांतात मग स्वीकार झाला ना. कळलं का नाही? त्यामुळे कुठल्या गोष्टीचा हट्ट नाही राहिला, कुठल्या गोष्टीचा पक्षपात राहिला नाही, व्यवहाराचा पण नाही आणि निश्चयाचा पण नाही. नाहीतर मग आपलं काय कुठं पण काय बी काढतंय का नाही. आणि आम्हाने आपल्याला शिकवलेलं आहे, जिथं जी जशी जबाबदारी तिथं तसं ती पूर्ण करायला पाहिजे का नाही. नाही तर नाही 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 मला निश्चय निश्चय निश्चय. अरे स्वयंपाक करायचा आहे, सांगितलं का नाही आम्हाने, काय नाही तर तिथं बसचाल आपलं. मी आता वितरागी झालेलं, आता मी आता कसं आहे, हां वैराग्याने युक्त. अरे अजून कशा गेले नाहीत, काय नाही, म्हणजे सांगायचा अभिप्राय. आणि कोणी असा करत बसेल, असा पण असेल ना, हो मला लय काम आहेत काम आहेत काम आहेत काम आहेत, त्यामुळे मला नाही जमत, स्वाध्याय जमत नाही, ध्यान जमत. अरे ते करताना पण मी करणारा नाही तर त्यातनं बाहेर पडचाल ना. बरोबर का नाही? मग तुमचं सगळं होईल, स्वाध्याय पण होत आहे, ध्यान बी होते, सगळं होते. मी मला जमत नाही जमत नाही म्हणणार नाही तुम्ही. कळतं का नाही? असं छान आहे तत्वज्ञान. असं आहे की तुम्हाला भटकू देत नाही, त्याला बरोबर फक्त ग्रहण करायची काय पाहिजे, कला पाहिजे, है ना. असं आहे. चला, हां ते सांगायचं होतं बरं का तुम्हाला. मी ते वोटिंग करायला काल टाकलेलं आहे रात्रीच्याला. ज्यांनी बघितलं नसेल तर बघून घ्या, ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगा.
28 जणांनी भाग घेतला ना, 26 अधिकार आहेत, 2 एक्स्ट्रा वाढवलेत, 28 जण आहेत का नाही, 28 मधले जे लिहिणार आहेत का नाही, त्या 20 जणांचं जर वोटिंग आलं तरच पुस्तकाचं छापणार, नाहीतर कॅन्सल. हां, ते आता वोटिंगवरनं तुम्ही सांगा, 20 जणांचं आलं तर छापणार, नाहीतर नाही आलं तर कॅन्सल. चला पुढे जाऊ.